रुई उठा. ए रुई, चल चल चल. चला लोक शाळेत जायचं आहे. आज पहिला दिवस आहे ना बाईचा शाळेचा. चला मी आंघोळ बिंघोळ करून देते. लवकर लवकर उठ लवकर. 7 वाजून राहिले. चल उठ ना. चला लवकर रुई उठा 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 मग उठा. चला आंघोळ करा. शाळेत जायचं आहे ना. ते तू त्याची तयारी झाली. चल उठ लवकर. चल चल मी ब्रश करून देतो. आंघोळ करून देतो बाळाची. चल चल लवकर लवकर. चाय बिस्किट चालते बाईला. लवकर लवकर मग बाळा शाळेत जाते युनिफॉर्म घालून. चला लवकर लवकर. चला चला लवकर. चला आंघोळ करून देते. चल बरं ब्रश आणि आंघोळ कर. चल लवकर. आता आमच्या रुईची शाळेची तयारी झाली आहे. आज कोणता ड्रेस आहे? येलो. चला आता आमच्या रुईची तयारी करून दिली आहे मी. आंघोळ करून दिली, ब्रश करून दिला आणि शाळेचा युनिफॉर्म घालून दिला. चल इकडे लवकर बॅग घे रुआ. चला आता जात आहे आमची रुही शाळेत. 7:30 वाजले आहे. 8ची शाळा आहे. मम्मी पप्पा नेऊन देत आहे. माझ्या बाईचा दाढ पण सुजली आहे. आज हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात न्यायचं आहे मग रुहीला. तर आता असं करायचं का मग? मला दे ना. काय ग? केकचं पॉकेट कुठे मिळते? इकडेच. इथे यांच्याकडे मिळते का? पिल्ले अंकलकडे. अच्छा, रोज मागत जाशील का मग केकचं पॉकेट? पहा ना तुम्ही आता डिसाईड करा कुठे न्यायचं. कोण्या दवाखान्यात जाते बा? मेडिकलला म्हणते. नेऊन पहा ना एकदाच, मग माहीत पडून जाते काय म्हणतात. तर नाही, आजच्या दिवस नेऊन पहा मेडिकलमध्ये. तर आजच नाही घ्यायचे ना पुस्तकं, उद्या घ्यायचे आहे ना. आज कुठं आज दवाखान्यात जाता म्हणता ना. आधी ते काम करा ना. ते उद्या पुस्तकं घेता येते मग. तिचा दाताचा त्रास होऊन राहिला तिला. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आता वाजले आहे 8. रांजूचा स्वयंपाक वगैरे झाला. मी आंघोळ केली, पूजा केली आणि रुहीची तयारी वगैरे करून दिली. आता रुहीला शाळेत पोचता करून द्यायला गेलेला आहे स्वप्नील आणि प्रांजू. चला आता मी रुहीच्या आजोबाचा टिफिन वगैरे बांधते. रुहीच्या आजोबाला जेवण वगैरे देते. आता रुहीच्या आजोबाची पण आंघोळ वगैरे झाली आहे. चाय पीत आहे ते. आमच्याकडे सकाळीच होऊन जाते सगळे कामं. आता फक्त कपडे आणि पाणीच राहिलं आहे. कपडे धुवायचे आणि पाणी भरायचं. आज रुहीच्या दाताचा पण खूप त्रास होऊन राहिला. रुहीला दवाखान्यात पण पाठवायचं आहे. माहीत पडते स्वप्नील कुठल्या दवाखान्यात तिला नेत आहे. तर आता मग समोरचे केस थोडे पांढरे पांढरे दिसत होते. तर आज मी मेहंदी लावलेली आहे. बघा, मी मयुरी मेहंदी लावते. त्याच्यामध्ये केमिकल वगैरे काही नाही राहत. साधी मेहंदी सारखी राहते ती. स्वप्नील खूप रागावते मला मेहंदी वगैरे लावायला, कारण त्याला माहीत आहे की मला सूट नाही झाली वगैरे. तर मग तुलाच त्रास होईल म्हणतो तो. आज पुष्कळ दिवसानंतर मी मेहंदी लावली आहे. चला आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थोडंसं डोकं धुवायसाठी, कारण पाऊस येत आहे बाहेर. स्वप्नील आणि प्रांजू रुहीला घेऊन हॉस्पिटलला गेलेले आहेत. तिचा दाताचा त्रास होऊन राहिला तिला कालपासून. तर आज गेलेले आहेत दाताकरिता, कारण तिच्या गालावर पण खूप सूज आलेली आहे. आता माहीत पडते आल्यानंतर डॉक्टरांनी काय म्हटलं तर, कारण तिकडे पण खूप पाऊस येत आहे म्हणत आहे. 2:30 वाजून राहिले आहेत. रुही शाळेतून आल्याबरोबर तिला घेऊन गेले दोघे पण. चला आता माहीत पडते आल्यानंतर काय कशामुळे त्रास होऊन राहिला. दात वगैरे तिचे किडले, काही किडलेले दिसत आहे.